जेई आणि सीईटी जो कोणी प्रिपेअर करत आहे ऍस्पिरंट आहे, त्यांनी कोणती अशी एक बुक आहे ती कंपल्सरी सॉल्व्ह करायलाच पाहिजे. विच आर 2 और 3 मोस्ट प्रोबॅबल मिस्टेक जे बरेचसे स्टुडंट्स करतायत. टेस्टमध्ये आय वुड से इझी क्वेश्चन्स, पण जेव्हा प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा मग डिफिकल्टनी चालू केलेलं चांगलं. तुम्ही ह्या 4-5 फॅक्टरपैकी कोणत्या फॅक्टरला जास्त इम्पॉर्टन्स द्याल, की दॅट इज वन फॅक्टर स्टुडंट शुड नॉट मिस ॲट ऑल? हॅलो स्टुडंट्स अँड पेरेंट्स, आज आमच्यासोबत आहे लॉजिक इन्स्टिट्यूटचा स्टार परफॉर्मर धुरंधर गौरव काळे. आता ही इज अ स्टार परफॉर्मर बिकॉज जेई मेन मध्ये ही हॅज सेक्युर्ड 99.6 पर्सेंटाईल. जेई ॲडव्हान्स मध्ये ही हॅज सेक्युर्ड 7600 ऑल इंडिया रँक. MSc CET मध्ये 99.99 पर्सेंटाईल विच इज सोलापूर रँक 2. तो एवढे सगळे अचिव्हमेंट्स घेतला आहे गौरव काळे. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन गौरव. आणि कसं वाटतं ह्या रिझल्ट बद्दल? खूप मस्त वाटतं सर. आता 2 वर्षाचे एफर्ट सगळे पेड ऑफ झाले. ते रिझल्ट बघितल्यानंतर खूप आनंद होतोय मनातनं. सो फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा रिझल्ट लागला, जे तुम्ही रिझल्ट पाहता इंटरनेटवर, तुमची आणि पेरेंट्सची काय रिएक्शन्स होते? फर्स्ट टाइम जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा तर पूर्ण असं अनबिलिव्हेबलच होतं ते. असं मला विश्वासच नाही बसला की हा माझाच रिझल्ट आहे. पण जेव्हा कळालं की हे माझाच रिझल्ट आहे, तेव्हा मग खूप आनंद झाला. घरच्यांना पण खूप आनंद झाला. येस, ट्रुली तुमचे हार्डवर्क खरंच पे ऑफ झालेत. क्विकली आपण स्टार्ट करूयात, की तुम्ही जेईची किंवा सीईटीची प्रिपरेशन किंवा इन जनरल इंजिनिअरिंग करायचं आहे, हे कधी ठरवलं होतं तुम्ही? 10वी नंतरच ठरवलेलं तसं. 10वीच्या आधी कधी असं इंजिनिअरिंगमध्ये जायचं किंवा बायोमध्ये जायचं, हे असं रँडमली असं ठरवलंच नव्हतं किंवा सब्जेक्ट वाईज असं ठरवलं नव्हतं. पण जेव्हा 10वी झाले तेव्हा मग मॅथ्समध्ये इंटरेस्ट वाढला. त्यामुळे मग तसंच मी इंजिनिअरिंगमध्ये साईडला चूज केलं, इंजिनिअरिंग साईड. ऑलराईट. सो गौरव काळे ॲज अ स्टुडंट स्कूलमध्ये कसा होता? कारण बऱ्याच जणांना वाटतं, की जेई असंच ह्याच मुलांनी करावं जे फार सिन्सिअर आहे, खूप अभ्यासू आहेत. पण गौरव स्टुडंट इन स्कूल कसा होता? मी म्हणजे लाइक ॲव्हरेजच होतो. असा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हतो. अराउंड ॲव्हरेजच होतो. जेव्हा 10वी झाली तेव्हा मग सिन्सिअरली होऊन जेईचा अभ्यास करायला चालू केलं मी. वी कॅन से की एक नॉर्मल स्टुडंट होतं ॲव्हरेज. बरं, असे काही तुम्ही कुठले फाउंडेशन कोर्स वगैरे केले होते का? नाही, कोणतेच फाउंडेशन कोर्स केले नव्हते. प्युअरली 2 वर्षात सगळा अभ्यास केला मी. वेल सेड. सो हा एक मेसेज मला सगळ्या पेरेंट्स आणि स्टुडंट्सला द्यायचा आहे, की इट इज नॉट नेसेसरी की तुमचं फाउंडेशन व्हायला पाहिजे मगच तुमची आय-आय-टी होईल. वी हॅव एन एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ अस. 7600 जेईई ॲडव्हान्स रँक विदाऊट एनी फाउंडेशन कोर्स. ऑलराईट. सो नेक्स्ट क्वेश्चन तुमचा असा आहे, की तुम्ही जेव्हा प्रिपेअर करत होता, की तुम्हाला कोणता बिगेस्ट टर्निंग पॉइंट होता, की आता मला खूप सिन्सिअरली किंवा खूप चांगल्या एफर्ट्स मारायचे आहेत. हे तुम्ही कधी असं तुम्हाला वाटलं, की किंवा रिअलायझेशन झालं, की आता आपल्याला झोकून अभ्यास करायचा? 11वी मध्ये मी असा एवढा सिरियसली केला नव्हता. पण जेव्हा 12वी मध्ये स्कोर लो येत होता टेस्टमध्ये, तेव्हा मग एक टर्निंग पॉइंट आला की नाही यार, आत्ता जर नाही गेलं तर मग रिझल्टच्या दिवशी खूपच डाऊन फील होणार. मग त्या दिवसापासून 12वी स्टार्ट झाल्यापासून तेव्हा मी पूर्ण सिन्सिअरली आणि सिरियसली अभ्यास करायला चालू केली. ऑलराईट. सो असं आपण म्हणू शकतो का, की समजा तुम्ही 11th पण असे एफर्ट्स पुट केले असते, तर कदाचित आज आपली ॲडव्हान्सची रँक 7,000 च्या ऐवजी 4,000 3,000 आली असती, असं म्हणू शकू का आपण? येस, डेफिनेटली. जर 11वी मध्येच 12वी सारखा जर सेम एफर्ट दिला असता, तर शक्यतो रँक 3 डिजिटमध्ये येऊ शकली असते. सो तुमची प्रिपरेशन जर्नी आपण बघूयात आता आणि आपल्या व्ह्युअर्सना आपण सांगूयात, की ओव्हरऑल 2 वर्षामध्ये तुमचा एक नॉर्मल एव्हरेज डे कसा असायचा? म्हणजे तुम्ही कसं कधी उठायचे, कसा अभ्यास करायचे आणि ओव्हरऑल एंडपर्यंत. सो एक नॉर्मल डे तुमचा कसा असायचा? साधारण मी सकाळी 7:00-7:30 ला उठायचो. तेव्हा मग फ्रेश अंघोळ करून सगळं क्लासला यायचो. क्लास झाल्यानंतर घरी जाऊन लंच करून आपण साधा जो 5 वाजेपर्यंत अभ्यास असतो, तो करायचा. जेव्हा मग परत रात्री मी परत डिनर झाल्यानंतर 9 ते 12 पर्यंत खूप कन्सिस्टंटली अभ्यास करायचो. तो हा सगळा माझा दिवस होता. ऑलराइट. सो शुड वी से की कन्सिस्टन्सी शुड पे ऑफ, म्हणजे रादर दॅन, कारण बऱ्याच वेळा आम्ही स्टुडंट्स पाहतो, की कधी मुलं मोटिव्हेट होतात आणि 1-2 दिवस फार जास्त अभ्यास करतात. मग पुन्हा 3-4 दिवस जरा रिलॅक्स होतात. तुमचं असं ग्राफ वर खाली होता, की एक कन्सिस्टंटली व्यवस्थित आपलं नॉर्मल एक 4-5 तास रेग्युलर अभ्यास करायचा. कसं असायचं तुमचं?
माझं स्टार्टिंगमध्ये असा ग्राफ वर खूप खाली झालेला. जेव्हा मग मी 12वी मध्ये आलो तेव्हा मग कन्सिस्टंटली अभ्यास करायला सुरुवात केली. डेली अराउंड 4 ते 5 किंवा कधी-कधी 6 तास पण होत होता. बट माझा असा म्हणजे माइंडसेट झालेला, की ॲट 5 तास तरी अभ्यास करायचा. हा माझा माइंडसेट होता. त्यामुळे म्हणजे मला लाइक प्रत्येक विषयामध्ये ग्रास्पिंग यायला लागलं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये मदत व्हायला लागली आणि मिस्टेक्स कमी झाले. सो सब्जेक्ट बद्दल बोलूयात. जेईच्या प्रिपरेशनमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स पैकी कोणता सब्जेक्ट तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटायचा आणि तुम्ही त्याला कसं हँडल केलं? आय वुड से केमिस्ट्री. केमिस्ट्रीमधले पण स्पेशली इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. कारण त्यामध्ये खूप काही लक्षात ठेवायचं असतं. ते जरा मला प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं. पण जसं-जसं मी पुढे एन-सी-आर-टी लाईन टू लाईन वाचायला सुरुवात केली, तेव्हा मग मला क्वेशन सॉल्व्हिंग इझिली लाइक ईझी क्वेशन्स मला होत राहिले अँड धिस हेल्प मी अ लॉट. कारण पुढच्या परत जेईच्या एक्झाम वेळी देखील मला इनऑर्गॅनिकचे क्वेशन ऑलमोस्ट सगळे इनऑर्गॅनिकचे क्वेशन सॉल्व्ह झाले. So we can safely say की at least for JEE main NCERT is good enough. ऑलराइट. सो गुड. सो व्ह्युअर्सनी हे एक नोट डाउन करू शकता की जेईई मेनसाठी एन-सी-आर-टी इज गुड फॉर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कारण तुमचे सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये सॉल्व्ह होतील. ऑलराइट. सो आता एक स्टुडंटच्या जेईई किंवा सीईटीच्या जर्नीमध्ये नेहमी एकतर लेक्चर्स असतात, त्यानंतर मग आपण रिव्हिजन म्हणत असतो. रिव्हिजन नंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं, मग पुन्हा टेस्ट देणं. ही एक जर्नी असते. प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण हे असं करतो. तुम्ही ह्या 4-5 फॅक्टरपैकी कोणत्या फॅक्टरला जास्त इम्पोर्टन्स द्याल, की दॅट इज वन फॅक्टर स्टुडंट शुड नॉट मिस ॲट ऑल? टेस्टचे ॲनलायझेशन ते सगळ्यात जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे. कारण जोपर्यंत आपण टेस्ट ॲनलाईज करत नाही, जे क्वेशन्स आपल्याला येत नाही, जे कॉन्सेप्ट आपल्याला येत नाही, त्यामध्ये जर आपण टाईम दिला नाही, तर मग ते पुढे जाऊन आपल्यासाठी एक डाउनफॉलचं कारण होऊ शकतात. देअरफॉर आय वुड से ॲनलायझेशन इज द लाइक तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्व ॲनलायझेशनला द्यायला पाहिजे. ऑलराइट. सो अगेन हा पण एक नोटवर्दी पॉइंट आहे, की फक्त टेस्ट देणं इज नॉट सफिशियंट. त्या टेस्टनं प्रॉपरली अॅनलाईज करून आपले वीकनेस आणि आपले स्ट्रेंथ फाइंड आउट करणं दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. गुड. सो एक क्वेश्चन मला असं विचारायचं आहे, की गौरवची अशी कोणती सुपर पॉवर आहे, एक जी त्याला कन्सिस्टंटली मोटिव्हेट ठेवली आहे आणि त्याला जेईच्या रिझल्टमध्ये हेल्प केली आहे? मोटिव्हेशन असं जास्त काही नाहीये, बट आय वुड से आय एम गुड ॲट स्टडीज. कारण मला स्टडीज करणं किंवा मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे आवडतं. फिजिक्समध्ये इमॅजिनेशन करून क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे मला आवडतं आणि विच हेल्प्ड मी अ लॉट इन एक्झाम. फाईन. सो आता ड्युरिंग द 2 इयर्स जर्नी असं कधी पॉइंट आला म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सच्या जर्नीमध्ये हा पॉइंट येत असतो, की त्यांना थोडं कधी लो वाटतं, कधी डिमोटिव्हेट होतं, कधी गिव्ह अप करायचं वाटतं. असं तुम्हाला कधी झालं का, की यार हे खूपच म्हणजे अचिव्हेबल वाटत नाहीये आणि तुम्ही जर लो पॉइंट आला असेल, तर तुम्ही ते कसं हँडल केलात? माझा लो पॉइंट म्हणजे जेव्हा जानेवारी स्टार्ट झालेली, तेव्हा मग मी खूपच घाबरलेलो होतो. कारण टेस्टमध्ये पण मार्क्स खूप कमी पडत होते. मग तेव्हा खूपच लो फील होत होतं. तेव्हा गिव्ह अप करायचा चान्स वाटला, बट तेव्हा एक शेवटचा ट्राय द्यायला, कारण शेवटचे 20 दिवस राहिलेले. मग त्यामध्ये म्हणलं की एक शेवटचा ट्राय देऊन बघूया. जे झालं ते झालं. मग ते यू नो मग ते एव्हरीथिंग त्या टाईमला सगळं देऊन टाकलं. एव्हरीथिंग खूप अभ्यास केला त्यावेळी अँड त्यामुळे रिझल्ट चांगला आला. ऑलराइट. आता इन जनरल आपण तुमच्याबद्दल आणि इतर स्टुडंट्स बद्दल पण बोलूया, की व्हिच आर 2 और 3 मोस्ट प्रोबेबल मिस्टेक जे बरेचसे स्टुडंट्स करतायत. एस्पेशली 11th क्लासचे स्टुडंट्स, की जेईच्या जर्नीमध्ये बरेच हेच मिस्टेक्स करतात आणि तुम्ही त्यांना काय सांगायला पाहिजे, की हे मिस्टेक्स कसे अव्हॉइड करायला पाहिजे? फर्स्ट थिंग इज ते ॲनलायझेशन करत नाही. कारण मी पण 11वी मध्ये एवढा ॲनलायझेशन केला नव्हता. ते आपण ही प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर आपल्याला जे क्वेशन्स येत नाही ते ॲनलायझेशन करायला पाहिजे. सेकंड थिंग इज आपण खूपच असे कधी हाय लेव्हलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तर कधी खूपच लो लेव्हलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आपल्याला एक असं पॅटर्न ठरवायला पाहिजे, की आपण डेली या डिफिकल्टी लेव्हलचे हे प्रश्न सॉल्व्ह करणार. त्यामुळे कसं आपल्याला त्या डिफिकल्ट क्वेश्चनमुळे आपल्याला कॉन्फिडन्स पण बिल्ड होतं आणि ती कन्सिस्टन्सी आपली चालूच राहते. हे 2 मिस्टेक्स आय वुड से की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स करतात. ऑलराइट. सो ड्युरिंग दिस 2 इयर्स प्रिपरेशन
तुमचे काही डिस्ट्रॅक्शन्स होते का? की अ, अभ्यास करत म्हणजे अभ्यास करायची इच्छा असते, पण डिस्ट्रॅक्शनमुळे ऑफकोर्स आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि हाऊ यू टॅकल दोज डिस्ट्रॅक्शन्स? लाइक मोस्ट सगळ्यांचंच डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया. माझं पण होतं. मी पण खूप वेळ सोशल मीडियावर घालवायचो. बट जसं-जसं रिअलाईज झालं, की खूपच टाईम चाललाय सोशल मीडियात, तेव्हा मग मी लाइक ॲपच डिलीट करून टाकलं आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर केलं. तर हेच आहे की स्टुडंट्सला की आपण जर कोणताही सोशल मीडिया ॲपवर जर डिस्ट्रॅक्शन जास्त वेळ होत असेल, तर तो ॲप डिलीट करून टाका आणि पूर्णपणे स्टडीजवर फोकस करा. ऑलराइट. व्हेरी वेल सेड. सो थोडंसं आता लॉजिक इन्स्टिट्यूटबद्दल बोलूयात, की लॉजिक इन्स्टिट्यूटनी तुम्हाला कसं हेल्प केलं टू अचीव्ह युअर ड्रीम आणि तुम्ही जो सगळ्या म्हणजे अगदी 99 सगळ्या एक्झाममध्ये तुम्ही जो स्कोर अचीव्ह केलात, त्याच्यात लॉजिक इन्स्टिट्यूटची कशी हेल्प झाली तुम्हाला? लॉजिक इन्स्टिट्यूटनी खरंच खूप मोठी हेल्प केली. त्यांनी मला माझ्या मिस्टेक्स समजून दिल्या. कोणत्या मिस्टेक्स करतो मी रेग्युलरली ते समजून दिल्या. त्यानंतर ते कसे अव्हॉइड करायचं ते सांगितलं. त्यानंतर एक स्पेशली की मोटिव्हेशन त्यांनी आम्हाला दिलं, की कंटिन्यूअस कन्सिस्टंटलीने काम करा आणि अभ्यास करा, विच विल हेल्प यू अ लॉट इन एक्झामिनेशन. आणि स्पेशली सर आम्हाला लाइक त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगतात, जेव्हा त्यांनी आय-आय-टी स्टुडंट्सला पास आउट होताना बघतात. सो धिस हेल्प्स मी अ लॉट. ऑलराइट. जर तुम्हाला लॉजिक इन्स्टिट्यूटला एका सेंटन्स किंवा एका वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं आहे, हाऊ वुड यू डिस्क्राईब? वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर कोचिंग. थँक यू. सो आता क्विक थोडंसं एक रॅपिड फायर. मी काही क्वेशन्स विचारेन गौरवला आणि गौरव विल गिव्ह आन्सर इन वन वर्ड ऑर वन सेंटेन्स. क्विकली रॅपिड फायर घेऊ. तुमचा फेव्हरेट सब्जेक्ट? फिजिक्स. ऑलराइट. जेईई आणि सीईटी जो कोणी प्रिपेअर करत आहे, ॲस्पिरंट आहे, त्यांनी कोणती अशी एक बुक आहे ती कंपल्सरी सॉल्व्ह करायलाच पाहिजे? पी-वाय-क्यूज आय वुड से. कोणत्याही लाइक पब्लिकेशनचं किंवा पी-वाय-क्यू. ऑलराइट. सो पी-वाय-क्यू इज द मस्ट यू आर सेइंग. ऑलराइट. फिजिक्सचे न्यूमेरिकल्स की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिएक्शन्स? फिजिक्स. ऑलराइट. आणि तुम्ही कुठल्याही पेपरला जेव्हा अप्रोच करता टेस्टला, तर पहिला ईझी क्वेशन्स अप्रोच करायचा की डिफिकल्ट क्वेशन्स पहिला अप्रोच करायचा? टेस्टमध्ये आय वुड से ईझी क्वेशन्स, पण जेव्हा प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा मग डिफिकल्टनी चालू केलेलं चांगलं. ऑलराइट. सो दिस इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट, की बरेच स्टुडंट्स टेस्टला अप्रोच कसं करायचं आणि ड्युरिंग त्यांची सेल्फ स्टडी कसा अप्रोच करायचा, हा एक खूप चांगला इन्साईट मिळाला आहे. सो ड्युरिंग टेस्ट यू सॉल्व्ह ईझी क्वेशन्स फर्स्ट. बट ड्युरिंग युअर प्रॅक्टिस, ड्युरिंग युअर सेल्फ स्टडी तुम्ही पहिला टफ क्वेशन्सला अप्रोच केला. व्हेरी गुड. ऑलराइट. जेव्हा तुम्ही अभ्यास करायचा, जेव्हा तुमचा मूड नसायचा, कारण बऱ्याच वेळा ऑब्व्हियसली अप डाऊन होत असतात. तो मूड नसायचा आणि तुमचे पेरेंट्स म्हणायचे की अभ्यास कर. तर तुम्ही कोणता एक्सक्यूज द्यायचा तुमच्या पेरेंट्सना की मला अभ्यास नाही करायचा आहे? एक्सक्यूज म्हणलं तर मी तसं एक सेपरेट रूममध्ये सांगायचो की मी अभ्यास करायला जातो. पण तिथं जाऊन मी स्लीप झोपायचो हे करायचो. कारण असं काही असं एक्सक्यूज म्हणलं तर मी 11वीतच करत होतो. 12वीमध्ये एवढा एक्सक्यूज नाही केला. ऑलराइट. एक थोडेसे जे काही आपले व्ह्युअर्स आहेत, जेईई आणि सीईटी किंवा नीट करणारे, अशी कोणती एक आयडिया आहे किंवा एक मिथ आहे लोकांमध्ये की जेईई म्हणजे हे असं असतं, बट जे आता तुम्हाला लक्षात आलं की इट इज एंटायरली रॉंग. अशी कोणती एक मिथ आहे तुम्हाला वाटते जेईई बद्दल, व्हिच इज एंटायरली रॉंग? की मी जेव्हा लाइक जे स्टार्ट केलेली तेव्हा सोशल मीडियावर होतो. त्यावेळी असं रील्समध्ये येत होतं की जे खूपच हार्ड आहे, खूपच आहे. मग ते काइंड ऑफ मला मिथच वाटलं. कारण जेव्हा मी स्वतः अभ्यास करायला लागलो, इट फील्स लाइक ईझी वे की त्यामध्ये आपल्याला की जसं-जसं आपण अभ्यास करत जाईल तसं-तसं इंटरेस्ट डेव्हलप होत जातो आणि इट हेल्प मी अ लॉट म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह कराल, तेव्हा मग हळू तो इंटरेस्ट वाढत जाईल. ऑलराइट. अँड वन लास्ट मेसेज टू ऑल द जेईई, सीईटी, नीट ॲस्पिरंट्स तुम्ही काय सांगू इच्छिता विथिन 2 सेंटेन्सेस? हार्ड वर्क इज द मस्ट आय वुड से की स्मार्ट वर्क विल बी बेस्ट फॉर यू इफ यू वांट टू बी अबव्ह एव्हरेज. बट हार्ड वर्क इज द ओन्ली थिंग व्हिच मेक्स यू वन ऑफ द ग्रेटेस्ट. व्हेरी वेल सेड. कारण हा जो हार्डवर्क, स्मार्ट वर्क बऱ्याच जणांना असं वाटतं, की हार्डवर्क का करायचं? आम्ही स्मार्ट वर्क करू. बट इव्हन आय बिलीव्ह की हार्डवर्क बीट्स टॅलेंट. तुम्ही हार्डवर्क करत असाल तर इट विल बीट स्मार्ट वर्क ॲज वेल.
All right. Very well said, Gaurav. Thank you. Congratulations again, and all the best for your future.